मित्रांनो, सकाळी 9-10च्या दरम्यान दारात बसलेलो तोवर का तिकडे एक साधू महाराज आले की आणि मला बघून म्हणले, तू आता लवकरच श्रीमंत होणार आहेस ले. मी पण खुश झालो की. मी म्हणलं, महाराज कसं काय हो? म्हणले, तुझ्या दारात लय मोठं धन पुरून ठेवलंय आणि ते उकरल्यानंतर तू काय श्रीमंतच होणार की. फक्त एक आहे, जर ते धन तुला लाभायचं असलं तर 5,000ची पूजा घालायला लागत्या. ते मला 5,000 तू दे, मी तुझ्या नावानं पूजा घालतो, म्हणजे बघ तुला धन सगळं लाभतंय ते. मी खुश होऊन पळत बायकोकडे गेलो आत. म्हणलं, बायको, महाराज आल्या त्यांनी सांगितले आपल्याला श्रीमंत होणार आहेत आणि ते 5,000ची पूजा घालायला लागत्या. बायको म्हणली, घालूया की, फक्त महाराज आल्यात एवढं मोठं, जेवून जाऊन द्यात घरात ना. जेवून गेल्या गेल्या लगेच पैसे देऊया. महाराजांनी म्हणलं, महाराज जेवून जावा आमच्या घरात. महाराजांनी पण लागलेली भूक आली की बसले लगेच ताटावर आणि 2-3 घास खाल्ल्यावर म्हणतात, जरा लोणचं दिलं असतं तर बरं झालं असतं. बायको आत आली, भाकरीचा तुकडा उचलून दाखवला. म्हणले, एकाला 2 फोडी दिल्यात की. या बघितलं सगळं कसं आहे, एवढ्या एवढ्या भाकरीच्या खालचं लोणचं दिसना याला आणि ह्यो म्हणतोय दारात सोनं पुरलंय. महाराजांना ऐकल्यावर 3ऱ्या ढेंगत महाराज बाहेर तराट पळून गेला. महाराज थांबतोय मी देऊ, अशी आमची हुशार आहे बायको. होय ग बायको, 2-2 हजारच्या 2-2 साड्या घेऊन आलीस. एका गोष्टीने मला विचारायचं तर घेऊ का म्हणून. विचारायचं काय त्यात? सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणाल तसं की, 1 नंबर तुझी कंबर, तुझी चाल शेकी शेकी, किती सुंदर तुझा डिंपल, तुला पाहिजे ते घे ते घे. आलो घेऊन. मग आता काय ते ट्रेंडिंगची गाणी पण म्हणायची का नाही म्हणायची तुम्ही सांगा बरं. मित्रांनो, आज कट्टाळून बाहेर ना आलो आणि म्हणलं जरा जमिनीला पाठ लावूया आणि जरा विश्रांती घेऊया. आली की लगेच, होय हो उठा, भाकरी करणार आहे मी तिला एकच म्हणलं, होय ग, मी काय तुझ्या तव्यात झोपले होय, तुझं तू कर जागी भाकरी. आता मला सांगा, एवढ्या गोष्टीवर जेवण न देणं म्हणजे काय शोभतंय का? याला सांगा बरं तुम्ही, काय खायचं मी सांगा आज दिवसभर. मित्रांनो, माणसाला की नाही मोबाईलची एवढी सवय झाल्या, 10 मिनिटाची देवपूजा झाल्यावर सुद्धा मोबाईलकडे एवढा संकट जातोय जोरात की जसं काय देवपूजा देवानं स्वीकारच केली आणि याला OTPच पाठवणार आहे आता. होय, एवढी सवय झाल्या माणसाला मोबाईलची आता. मित्रांनो, मी बायकोला माझ्या विचारलं, बायको, आणि आपल्या दुकानातल्या कामगारांना बोनस द्यायचा आहे आणि कसं ओळखू मी कुठला कामगार लई काम करतोय, कुठला कामगार कमी काम करतोय? बायको म्हणली, त्यात काय एवढं, सोपंच आहे की. संध्याकाळी ज्याच्या मोबाईलची बॅटरी लय चार्जिंग राहिलेला असते शिल्लक, तो कामगार लय काम करतोय. ज्याचं चार्जिंग कमी, तो कामगार दिवसभर मोबाईल बघत बसलाय. ना मी म्हणलं, बायको हुशार आहेस की ग तू? बायको म्हणले, असं दे हुशार बिशार, तुम्ही पण जरा काम करत जावा दुकानात, संध्याकाळी 5% चार्जिंग असते तुमचं. आता बघितलं का, हाय का नाही बिरबल डोक्याची बायको आमचे. मग होय हो, लग्नात तुम्ही माझ्यासाठी गाणं म्हणलेलं आठवते काय तुम्हाला? कुठलं ग गाणं? ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. हा, आठवलं हे म्हटलं हो तुम्ही गाणं तुझ्यासाठी. मग मी काय म्हणतोय, त्यातला जर एक रेशमी जुल्फ जर जेवणात आला तर मग का चिडतायचं मग एवढं माझ्यावर? काय बायको, आता लग्नात तुझ्यासाठी गाणं म्हणलं म्हणून काय जेवणात केस खाऊ काय सांग बरं आता.